माझ्या भावासोबत यांनी मांडावा का? हे काय कार्य आहे का म्हणलं या ठिकाणी करण्याची पद्धत आहे? यांनी जोपर्यंत या ठिकाणी खंड त्या ठिकाणी रचना त्या ठिकाणी करीत नाहीत तोपर्यंत मी त्या अश्वनी दैवतेला त्या ठिकाणी दंड देईल. वरुण ते गाळून घाना जेन निरस केली रसना गोडी हिरोनी आणि न जाना चेतविन सौमित्राची. जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाची जीभ तिला कळत नाही ह्या जिभेला काय चव आहे, कडू लागायले का आंबट लागायले का ती ओली व्हायले, तिची दैवता आहे वरुण आणि त्या वरुणाला पद दिलेलं आहे मी. आणि ह्या वरुणानं माझ्या भावासोबत एवढा छळ मांडला. हे कार्य आहे का त्याचं? जोपर्यंत ते माझ्या लक्ष्मणाची रचना या ठिकाणी नीट करीत आहे तोपर्यंत मी त्याला त्या ठिकाणी दंड देईल. वायूने मांडली घस केला सौमित्र मंद स्पर्श पिळून त्याचा प्राणाश करीन सुस्पर्श सौमित्र. वायूने एवढा छळ मांडावा, रामाच्या भावासोबत छळ. अरे माझ्या लक्ष्मणाच्या त्वचेला स्पर्श झालेला कळत नाही, या वायूनं छळ मांडलेला आहे. जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाच्या ज्याची जीवांची श्रेयत होत नाही त्याला स्पर्श झालेला कळत नाही तोपर्यंत ह्या वायू दैवतेला सोडणार नाही, याला दंड दिल्याशिवाय राहणार नाही. इंद्र मांडिले बंड निर्वीर्य केले बाहुदंड ठेचोनिया त्याचे तोंड सबळ भुजदंड करीन. अरे इंद्राने एवढा छळ मांडावा, हे बाहुदंडाची या ठिकाणी त्याची या ठिकाणी आहे, त्या इंद्राने एवढा छळ. अरे पद माह्याकून घ्यायचं, सगळं कार्य करायचं आणि माझ्या भावासोबत असा छळ. जोपर्यंत तो इंद्र हे कार्य करीत नाही तोपर्यंत मी त्याला दंड देईल. यम संचरे अधोगती सीन केली शरीर शक्ती त्याची लावोनिया ख्याती अक्षय निश्चिती सौमित्र करीन. अरे मला वाटत असं आम्ही सगळ्या जगाला दंड द्यालो, पण हे रामाचा भाऊ लक्ष्मण आहे म्हणजे रामाचा भाऊ. सगळ्या जगाला जरी तुम्ही त्रासलेलं असलं, तुम्ही कुठेही माझ्या भावाला नेलं तर मी हुडकून त्याला त्या ठिकाणी काढेल आणि त्या ठिकाणी जाऊन आम्हाला दंड देईल. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. ब्रह्मयाने केला निरोध खुंटल रती स्वानंद त्याचा छेदोनिया बाध अखंडानंद भरीन. अरे ह्या मेंदूची चेतनेची दैवता ब्रह्मदेव आहे, ह्याला देणारं कार्य मी आहे आणि त्यानं माझ्याच भावाचे या ठिकाणी असं कार्य करावं हे ब्रह्मदेवाला पटत का? अरे तुम्ही काय कार्य करायला लागलेला आहात? जोपर्यंत माझ्या या लक्ष्मणाचे मेंदू चालू होत नाही तोपर्यंत मी ब्रह्मदेवाला या ठिकाणी दंड देईल. केले उपेंद्र छळनोक्ती खुंटली गमन शक्ती त्याशी लावोनिया ख्याती उर्मिला पती उठविन. अरे ज्यांनी काही यांना या ठिकाणी केलं, कुणाला किती बी सांभाळा म्हणले ते पर उपकार करायचा तर दिला सोडून पर उपकार करायले. माझ्या भावासोबत त्यांनी या ठिकाणी हे छळ मांडलेला आहे आणि हे जवळ या लक्ष्मणाला या ठिकाणी सावध करीत नाहीत तोपर्यंत कुणाला सुट्टी नाही, कुणाला पद नाही, कुणाला काही नाही. एवढं कार्य मी या ठिकाणी करील. बळीने द्वार पाळ केला वामन विक्रम भला खिळण स्वामित्राच्या पाऊला चालविन मग सुखे. अरे म्हणले त्या बळीनं द्वारपाळ केलं तर म्हणले त्याला त्या ठिकाणी मी तर काही नाही. जोपर्यंत माझा लक्ष्मणाला उठवून या ठिकाणी खिळीत नाही तोपर्यंत मी त्यांना दंड देईन, सोडणार नाही म्हणले या ठिकाणी. असा व्यवहार असतो का कुठं? अपकार करायचं म्हणलं या ठिकाणी देवाला राग आला म्हणलं या ठिकाणी, रागाच्या भरात देव त्या ठिकाणी बोलू लागला. नभे मांडिले द्वंद्व
खुंटला शब्द उडवून त्याचा शून्यवाद अनाथ शब्द काढीन अनाथ शब्द काढीन नबाने एवढं या ठिकाणी छळ मांडावं. माझ्या लक्ष्मणाला काही ऐकू ना कळ ना कळना विषद अवस्थेत पडलाय आणि या ठिकाणी कार्य करीना. त्या ठिकाणी मी यांना या ठिकाणी सोडणार नाही म्हणले. या ठिकाणी जोपर्यंत माझा लक्ष्मण सावध होत नाही तोपर्यंत मी ह्याला दंड देईल. चंद्र पिढीला क्षयरोगे तर निश्चल राहे उगे स्वमित्राचे मन नेले वेगे मूर्छित करून राहील. मनाची दैवता आहे चंद्र आणि त्यानं म्हणले हे ना याला अरे याला काय झालं म्हणले या ठिकाणी माझ्या लक्ष्मणाचं मन काहीच या ठिकाणी करीत नाही. जोपर्यंत या ठिकाणी हे चंद्र या ठिकाणी हे कार्य घडीत नाही तोपर्यंत मी याला सोडणार नाही. दंड देईल. अशा दंडीनं मी त्यासी स्वय विसरून निज धर्मासी सांडून संकल्प विकल्पासी उठवीन सौमित्रासी विकल्प. मला ह्या जगाच्या पाठीवर लक्ष्मणाशिवाय दुसरं काही पाहिजे नाही. सगळा संकल्प विकल्प सोडून देईल. काय व्हायचं ते होऊ देईल पण मी माझा लक्ष्मण उठवीन. मी माझ्या लक्ष्मणाशिवाय जगू शकत नाही. ब्रह्मयाने बुद्धी केली मंद उडविन त्याचे ब्रह्मपद स्वमित्रासी निर्विकल्प शुद्ध स्वरूपा बोध जव करी. अरे ही बुद्धी आहे बुद्धी. त्याची दैवता ब्रह्मदेव आहे आणि त्याने त्या बुद्धीला या ठिकाणी शीन केलेला आहे. जोपर्यंत माझ्या त्या लक्ष्मणाची बुद्धी या ठिकाणी चालना होत नाही तिला चालना निर्माण होत नाही तोपर्यंत मी ब्रह्मदेवाला सुद्धा सोडणार नाही. या ठिकाणी त्याला सुद्धा या ठिकाणी दंड देईल. रुद्र अहंकार केला सिन त्याशी सोमार करीन संवर्तका संहारून दरी स्वरूप विमान जव स्वमित्र. अहंकाराची गर्वाची दैवता आहे म्हणले महादेव. त्या महादेवानं सुद्धा म्हणले माझ्या लक्ष्मणासोबत छळ मांडावा. सोहम मार करीन म्हणले मारीन म्हणले नाही त्या महादेवाला. याचा व्यवहार असा असतो का म्हणले. अरे म्हणले दोघं आम्ही एकमेकाचं भजन करतो. राम माझं करतोय मी रामाचं करतोय आणि त्या म्हणले महादेवानं माझ्या ह्याचे अहंकार या ठिकाणी लक्ष्मणाचा त्याला अहंकार राहिला नाही गर्व राहिला नाही अभिमान राहिला नाही. अशा अवस्थेत तो लक्ष्मण पडलेला आहे. जोपर्यंत त्याला गर्व अहंकार त्या ठिकाणी निर्माण होत नाही तोपर्यंत महादेवाला सुद्धा सोहमार करतो म्हणले. विष्णू येवो त्वरित न करी स्वमित्र सावचित तरी तो करीन पदच्युत सर्वगत देश धडी. अरे देशू धडीला लावीन म्हणले विष्णूला. जोपर्यंत विष्णू येत नाही आणि जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाला सावध करीत नाही तोपर्यंत म्हणले याला या ठिकाणी ठेवणार नाही. देशोधडीला लावीन म्हणले या ठिकाणी पण माझ्या लक्ष्मणाला त्या ठिकाणी उठवेल. लक्ष्मणाचे विरह जाण पूर्ण शोभला रघुनंदन अंतकांतक होऊन धनुष्यबाण सजिले. विरह सहन व्हायला लक्ष्मणाचा देवाला त्या ठिकाणी राग आला क्रोध आला. अरे ह्यांना पद दिले मी चांगलं केलं ह्यांचं सगळं म्हणलं सांभाळ केला. माझ्या भावासोबत छळ मांडलाय का म्हणले यांनी. बाण घेतो म्हणले या ठिकाणी सृष्टी जळाली तर जळाली लक्ष्मणाला वाचितो. मारिन राक्षस सकळ जाळीन हे जगती तळ झाला क्रोधाग्नी कल्लोळ काळा काळ रघुवीर. सगळे या ठिकाणी राक्षस मारील. सगळं ब्रह्मांड जाळून टाकेल. काही ठेवणार नाही. क्रोध आला राग आला प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सगळे देव थरथर कापू लागले. वाहणार हे सगळे त्या ठिकाणी त्या देवाचा रुद्र रूप पाहितला आणि थरथर थरथर कापू लागलेले आहेत. अकाळ मांडला युगात लोकपाळ
होता क्रोधान्वित डोळे झाके परळ आकाळ प्रलय काळ भूकंप यावा की काय अशी अवस्था झाली. सगळ्या लोकांना भीती वाटू लागली. ब्रह्मदेव म्हणला आता एक झोपडं मोडलं तर बांधणं व्हायना म्हणला. एवढी सृष्टी जळाल्यावर कह निर्माण करावा. सगळ्यांनी भानगडी पडल्या म्हणले आता रामाचा क्रोध जर अनावर झाला तर नाही तितका हे होईल. असे सगळेजण त्या ठिकाणी हे करू लागले. विष्णून महादेव म्हणले चला आपण आता निघू कुणकड तरी. सगळे इकडे तिकडे पळू लागले. ब्रह्मा म्हणे काय झाले काळे विन पर्यात मांडिले दुने कष्ट मज ओढवले पुन्हा कशा सकळ ब्रह्मांड रचू. कसं ब्रह्मांड रचावं म्हणला ब्रह्मदेव. एक घर बांधायला किती दिवस लागायला मला. एवढी सृष्टी जाळीन बाबा. कवा निर्माण करावा आणि काय करावा कसं करू आता मी असं त्या ठिकाणी वाटू लागलं. होता सकळ अडदरा पळती मरकटे सैरा ते देखोनी थोर थोरा वानर वीर पुढे झाले. मग या ठिकाणी देव लपायले सगळे. त्या ठिकाणी ऋषी हे लपायलेत सगळे लपायलेत. पण हे वानर म्हणले अरे आपण घरावर तुळशी पत्र ठेवून ह्याच्या सेवाला आलो तिथं आणि हे बाण घेऊन सृष्टी जाळाय बसलाय. नळ नीळ जांबिवंत आले म्हणले देवा काय आहे. नळ निळादी जांबिवंत अंगद सुग्रीव कपिनाथ बिभीषण शरणांगतो श्री रघुनाथ प्रार्थित. सगळे वानर आले. नळ नीळ जांबिवंत सुग्रीव म्हणले देवा एवढं केलं काय उरण म्हणले. या ठिकाणी हात जोडले तर देवाला बोलू लागले. पूर्णावतार रामराव अकाळ करू नये परळय कापतसे ब्रह्मदेव नवी सृष्टी पाहो करवे ना. आणि पूर्ण अवतारात म्हणले देवा तुम्ही आणि तुम्हाला एवढा राग आणि क्रोध असावं. अहो सगळ्या जगाची काळजी करणारे तुम्ही. त्या लंकेत गेलोत म्हणले ते दुष्ट दुर्जन लोक जळत होते तेव्हा तुम्हीच म्हणतात एकाच्या अपराधाचे आणि कशाला मारायचे. तिथं शिष्टाईसाठी अंगत पाठविला आणि आता इथं चांगलेच मारीत बसायचं काय अशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलू लागले. अकाळ प्रलय करिता बोल लागेल निजवरता तू सकळा ते पाळिता निरापराधे गाता नाही. बघ देवा तुझ्या डोळ्यासमोर मरायला आम्हाला काही हरकत नाही. पण तू सूर्यवंशी घराण्याचा राजा आहे. तू प्रतापशाली घराचा राजा आहे. और सरळ अपकीर्ती होईल. रामानं जग बुडविलं. असलं काही करू नको. हात जोडतो म्हणले आम्ही तुम्हाला ते धनुष्य बांधवा. एकाचे अपराधासाठी संहारणे सकळ सृष्टी ते प्रतिपालनाची गोष्टी केवी जगजेटी बोलावी. एकाच्या अपराधासाठी लोक दुष्ट मारित नव्हतास और त्यांची माया आली तुला या ठिकाणी आणि आमची नाही. आता या ठिकाणी आमच्या देखता सगळी सृष्टी जळाल्यात. आम्ही बी जळतो. काय तुझं या ठिकाणी हे झालं तुझ्या कार्याला आलतोत म्हणून जळतो अशी अपकीर्ती होईल. तू जनक सकळांचा पिता पिता महाचा निरापराध निज बाळांचा संहार कैसा करतोस. अरे देवा अरे सगळ्याचा माय बाप गुरु सगळ्याचा तूच आहेस ना. करता धरता तूच आहेस. जगविणारा तूच आहेस. हात जोडतोत म्हणले टेक बांध खाली. म्हणून धरले दोन्ही चरण नको प्रयोजू गुणी बाणे तू कृपाळू रघुनंदन क्रोधोपशमन करी राम. कृपाळू प्रभू रामचंद्र आहेस म्हणले या ठिकाणी तू. नको म्हणले आता असलं कार्य. पाये धरायलेत कुणी हात धरायलेत कुणी पुढी लोळायलेत. अशा पद्धतीने त्या ठिकाणी वाढणार हे करू लागले. भक्त जनांचा कृपाळू श्रीराम दिन दयाळ वळला कृपा कल्लोळ प्रणत पाळ श्रीराम. कपडे तर पाळ करणारा राम आहेस तू या ठिकाणी. हे कार्य तुला सोबत नाही. हक्काचे होते आता ते सगळं सोडून त्याच्या सेवेला आले त्या ठिकाणी बोलू लागले काही बी त्या ठिकाणी देवाला.
त्रशार्थ दिन चातक देखताची एकाएक वर्षोनिया कृपा पियुख निवविले देख दयाळुत्वे. अरे म्हणले ते कासव असतं म्हणले आणि कासवाच्या पिल्ल्याकडे जर कासवानं पाहितलं तर त्याची भूक तहान हरपून जाते म्हणले. त्यांची ती अन्न पुरवठाच त्या ठिकाणी तो असतो का दृष्टादृष्टी झाली तरी बी त्यांना त्या ठिकाणी होतं. तसं देवा तुला बघितलं तरी आमच्या या ठिकाणी श्रम हरपतो भूक तहान हरपती आणि त्याच्यावर आम्हाला ऊर्जा येते आणि त्याच्यावर तू हो कार्य या ठिकाणी करतो. पण तुझ्या ही अग्नी बाणानं आम्ही कसे वाचतो या ठिकाणी. निज भक्तांचे वचन नुलंगित रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन भक्त व गमन न करीच. आता तेवढे भक्त बोलाले देवालाच कळना त्यांना काय बोलावा म्हणले. देवाचा राग गार झाला म्हणले. त्या ठिकाणी जोडलेला बाण म्हणले रामाचा बाण आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी सोडावतो सृष्टी जळती नाही सोडावतो काय करू अशी भानगड देवाला पडली. एक एक पणाची दिठी एका जनार्दनी नातीली गोष्टी घालिता श्रीरामी मिठी ब्रह्मत्व सृष्टी हे लावे. अशी ब्रह्मत्व सृष्टी हे लावून गेली म्हणले. एकमेकाची या ठिकाणी सगळं हे झालेलं आहे असं त्या ठिकाणचं सगळं कृतकार्यार्थ त्या ठिकाणी ते सांगू लागले. एका जनार्दना शरण प्रार्थनिया रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन निज जन कृपाळू. असे निज जन कृपाळू म्हणले. त्या ठिकाणी देव कुणाचंच ऐकत नव्हता म्हणले. देवायला सुद्धा मारायला निघालता. ब्रह्मदेवाला दंड देईल चंद्राला दंड देईल इंद्र यमाला सुद्धा म्हणला. आणि हे वानर आले जवळ राग शांत केला. पुढं काय होतं स्वस्त श्री भावार्थ रामायण विद्ध कांडे एका कार्तिक्या रघुनाथ कृप शमान नाम अष्टाध्याय गोड पुंडलिका. वर्देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान महाराज की जय. सद्गुरु बाबा महाराज की जय. योगानंद बाबा की जय. चला संजयनी बाबासाहेब बुडे वाचक सूचक अप्पा महाराज तिडके. चला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु चंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. श्रीराम प्रार्थित नरगना शरणागत बिभीषण सृष्टी घात कळवळण केल्या उपशमन क्रोधाचे. ओ प्रभू रामचंद्राला राग आला बाबा. माझ्या भावाला समजा नेल्यावर मला काय करायचे बर का असा राग आला बर का प्रभू रामचंद्राला. सृष्टी ही सगळी जाळून टाकल्याशी मी राहणार नाही
असं म्हणून शिनी त्या टायमाला सगळेची सगळी उठली वानर आणि वानर उठून शिनी इनवणी प्रभू रामचंद्राचे करू लागले. अशांत करोने कोपसे अविष्ट आणि मोहवेशे काय बोलत सगळे वास्य सावकाशी पर्यास. सावकाश ऐका बर का. सुग्रीवानं सांगितलं बर का त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे इनवणी करण्याकरता गेले बर का. सुग्रीव सांगितलं देवा आदि देवा परमेश्वरा ही सृष्टी जर जळाली बर का त्या ठिकाणी तर वाचायचं कसा. असं कोण इनवणी करतंय. त्या ठिकाणी सुग्रीव इनवणी कोणाची प्रभू रामचंद्राची करतात. पुढे घेऊन लक्ष्मणा सुग्रीवा ते बोलाव ना आदे ना परे दिन वचन दशरथ नंदन बोलत. हो दिन वचन म्हणजे बर का त्या ठिकाणी बर का देवा आदि देवा परमेश्वरा. ओ जगाच्या मायबापा बर का. जगाच्या मायबापाला राग येऊनच तो असा बर का त्या ठिकाणी सुग्रीव इनवणी करू लागली. सुग्रीवा परे विनंते तो वाचक मित्र कार्यार्थे तुझ्या उपकार केते म्या वचन युक्ती बोलावे. सुग्रीवाला सांगितलं सुग्रीवा अनंत उपकार बर का तुझे माझ्यावरच बर का त्या ठिकाणी कुठं मी उपकार फिळो असे प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलतात. माझा ना बोलावे श्रावथा काय तोंड दाव समजता कुडा विना शरणागता वचनावर तावल गोलो. आता म्हणले वचन म्हणजे शब्द टाकलेले उल्लंघना करता येईना गेले. मी काय करू नेमकं असे प्रभू रामचंद्राला चिंता पडे पुढे इनवणी करू लागले. भाऊ तर माझा गेला आता बर का त्या ठिकाणी माझा भाऊ येईल का. भक्त मंडळी तर सगळे इनवणी करू लागले असा विचार प्रभू रामचंद्र करू लागले. माझ्या अंता काळीच्या वचन तो अनुलंगावे आपण असं घेऊन वाढणार गाना किसकिंद्या गमना करावे. सांगितलं बर का सुग्रीवा मी खरं सांगतो आता लक्ष्मण सावध होत नाही. मग तू आता काय कर सगळे वानर आपले सगळे हलव आणि वानर सगळे किसकिंदीला घेऊन जा राज्य करा. सगळ्या वानराला सांभाळा. लक्ष्मणाचा भरवसा नाही माझा सुद्धा भरवसा नाही असे प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलू लागले. नाही सव्यनेवा सर्व प्रकारे संरक्षवा रावण करनिया मावा गेला जीवा याची आणि बिभीषणाला सुद्धा बरोबर नाही. कारण शरणागत बिभीषण बर का त्या ठिकाणी बिभीषणला सांभाळ चांगलं शरणागताला व्हायला जाऊ देऊ नसतंय असा सुग्रीवाला प्रभू रामचंद्र समजून सांगू लागले. बिभीषणला सांभाळ बाबा चांगला. बिभीषणाला बर का त्या ठिकाणी आता रावण मारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून करता बिभीषणाला सुद्धा सांभाळ. सगळे वानर घेऊन जा आता माझं काही खरं नाही. लक्ष्मण उठत नाही असे प्रभू रामचंद्र बोलू लागले. गेला तो पण न माराव्याची रावणा न कुडाविता बिभीषणा प्राणी लक्ष्मण वंचला. लक्ष्मण उठत नाही रावण मरत नाही बर का. ठरलेल्या गोष्टी बर का त्या ठिकाणी होऊ शकत नाही. सीता सोडवून होत नाही. बिभीषण त्या ठिकाणी बर का बिभीषणला न्याजा सांभाळ आणि त्या ठिकाणी शरणागताचं प्रतिपादन कर असे त्या बर का कुणला सुग्रीवाला बर का तो रामचंद्र भगवान सांगू लागले. सोमेत्राच्या निजबळे छदिना रावणाचे शिसाळे त्या अवघ्याची वारता गेले कारण बर का तो सगळं बर का त्या ठिकाणी पालत्या गागरीवर पाणी झालं एवढं अरण्य खेटलं बर का त्या ठिकाणी या अर्थ झालं बर का त्याचा काही सुद्धा उपयोग झाला नाही असे देवाच्या मनामध्ये सारखी बर का तुळतुळ होती. पुढे किती सोमित्रा बळन तरी जगते अनागव्य मे रघुपती ते शक्ती प्रतिहता. जी शक्ती म्हणली लागली. शक्ती आता बर का त्या ठिकाणी सुमित्र माझा उठत नाही. पुष्कळ विनंती केली पुष्कळ बर का मी प्रयत्न केले माझे प्रयत्न सगळे केलेले व्हायला गेले असे प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलू लागले. स्वामित्रा माझ वै कुठची
स्वमित्र माझा आणि प्राण स्वमित्र मी सबळ जाना स्वमित्र माझा आणि प्राण स्वमित्र मी सबळ जाना त्रिभुवन अक्रमे. हो त्रिभुवनामध्ये बर का त्या ठिकाणी माझा भाऊ आहे. त्रिभुवनामध्ये जगात बर का तो माझ्या भावा इतकी मला माया कुणाची चेत नाही असे रामचंद्र म्हणू लागले. स्वमित्र माझ्या स्थिती गती स्वमित्र माझी धरते विरक्ते स्वमित्र माझी आडळ शांती त्रिजगती माझा रे. सुमित्र माझा भाऊ आहे, सुमित्र माझा जीवन आहे, सुमित्र माझा त्या ठिकाणी बर का तो माझं मनपूर्वक आहे. असा जगामध्ये बर का आता मला भाऊ भेटणार नाही असे रामचंद्र भगवान कोणाला सुग्रीवाला बोलू लागले. स्वमित्र माझा आणि जवा स्वमित्र माझा विसावा स्वमित्र माझा वलावा स्वमित्र विन जीव जीव. सुग्रीवा हे सुमित्र माझा भाऊ आहे, सुमित्र माझा जिवाळा आहे, सुमित्र माझा वलावा आहे बर का त्या ठिकाणी. सुमित्राविषयी मला घंटाभर सुद्धा करमत नाही. सुग्रीवाला रामचंद्र प्रभू दुःख मनामध्ये येऊन शिनी बोलू लागली. स्वमित्र मोकालित यथा काही नाही मी रघुनाथ जळ जळ या जीवित आते नंदित लोके के. हो जगामध्ये बर का त्या ठिकाणी ख्याती बर का आणि जगामध्ये बर का त्या ठिकाणी राहून तरी काय करायचंय. हो मला आज बर का तो मला माझा जीव संपवायचा आहे. इनवणी बर का तो सुग्रीवाचे चालू आहे तरी प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी बर का ठिकाण तिथं थांबाना गेलं. मन थांबाना माझा भाऊ जिवंत होत नाही. आता बर का सीताची सोडून होत नाही. आपण जे अरण्य खेतला आतापासून या अर्थ गेला. हो ह्याचा वेच नाही गुढी नाही आणि याचा काहीच उपयोग नाही असे प्रभू रामचंद्र बोलू लागले. शकळ जने उत्तर ना बोलावे वचने लाज मने वाटता. हो लाज वाटू लागली बर का त्या ठिकाणी मनामध्ये भीती बर का त्या ठिकाणी वाटू लागली की आता माझ्याच्यानं काही होत नाही. आता माझा लक्ष्मण उठत नाही. हो त्या ठिकाणी बर का सीताची सोडवण होत नाही. मी नेमका काय करू असे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागली. सामर्थ्य तरी निवटून लंकनाथा अभिषेक शरणागता मज शरण मुक्त तू करे. हो त्या ठिकाणी शक्ती नाही. आता बर का तो रावण मारण्याकरता काय उपाय करावा. रावण कसा मरल आणि त्या ठिकाणी माझा भाऊ कसा बर का जिवंत होईल असे प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलू लागले. जन्माचा आश्रय आहे शकळांचा बहुतवाचा काय बोलो. हो सगळ्याचा आश्रय बर का तुम्ही. हो सगळ्यावर माझं प्रेम आहे बर का त्या ठिकाणी. आता काय करू लय मोठं बोलून तरी त्याचा काय उपयोग आहे असे बोलू लागली. मनोने गाता लोटांगणा सुग्रीवा तुझ्या धरिले चरणा करावे किष्किंदा गमना बेबेशायना समावे. हो प्रभू रामचंद्रांना लोटांगण गाठलं त्या टायमाला. सुग्रीवा तुपलं सैन्य सांभाळ. आता सैन्य भार सारा घेऊन जा. आता सगळे लोक बर का त्या ठिकाणी वानर. हो तू किष्किंधेला घेऊन जा त्यांचं प्रतिपादन कर. आता बर का त्या ठिकाणी युद्ध संपलं. आता त्या ठिकाणी मी सुद्धा जगत नाही असे प्रभू रामचंद्र त्या सुग्रीवाला बोलू लागली. करावी वानरसे सुख द्यावे प्रजेसे पत्र राज्याचे शरणागता शिकडावे. हो आणि शरणागताला सांभाळ बर का त्या ठिकाणी. कुणाला त्या बिभीषणाला सांभाळ बाबा. वांडरले सगळ्या सांभाळ. हो पुष्कळ बर का तुम्ही माझ्यावर अनंत उपकार केले पण त्या उपकाराचा उपयोग झाला नाही. त्याचं फळ आपल्याला काही भेटलं नाही असे प्रभू रामचंद्र सुग्रीवाला बोलतात. स्वामित्र वांचनी जाना माझ्या नावांचा ती प्राणा अस्वामित्र गेला मोकालो ना. ओ बाय प्राण हो मला सोडून गेले बर का त्या ठिकाणी. माझा पाठचा भाऊ आहे. हो वनवासाला निघालो तेव्हापासून बर का एका जागेवर बर का त्या ठिकाणी आम्ही राहिलोत बसलोत हसलोत खेळलोत. आज मला सोडून शिनी गेला. आज बर का त्या ठिकाणी सृष्टी मला कुरडी पडले असे रामचंद्र प्रभू बोलू लागले. भेटे ना. हो राग आलाय बर का त्या ठिकाणी. सगळे सैन्य माघारी घेऊन जा.
हो मी बरं का त्या ठिकाणी झाडाच घेतल्याशी राहणार नाही.